नमस्कार. रिअलिटी गपशपमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा एपिसोड हा अतिशय मजेशीर होता. चला आजच्या रिव्ह्यूला सुरुवात करूया. सगळे गप्पा मारत असताना सूरजला समजावतात की तू काहीही विषय असो, तू त्या विषयांमध्ये बोलत जा, तुझे मुद्दे मांडत जा. इरिना ज्या पद्धतीने प्रयत्न करते तसाच तूही प्रयत्न कर, म्हणजे तुझे मत काय आहे किंवा काय कोणत्या विषयावर तुला काय म्हणायचं आहे हे सगळ्यांना कळेल. आणि तेव्हा सूरज सांगतो की मी निकीला बेडवर बसलेला असताना बघितलंय. हे ऐकून वर्षाताईंना मात्र खूप आनंद होतो. आणि होणार का नाही, ज्या पद्धतीने निकीने वर्षाताईंना टार्गेट करून खालच्या थराला जाऊन बोललेली असते हे आपल्या कोणालाही आवडलेलं नाहीये. आणि जेव्हा निकी पकडली जाईल तेव्हा मात्र ती कशा पद्धतीने रिॲक्ट करते हे वर्षाताईंना बघायचं असतं. त्यामुळे त्या सांगतात की तू जेव्हा बोलशील तर प्लीज माझ्यासमोर बोल, म्हणजे मला त्या गोष्टीचा आनंद घ्यायचा आहे. आणि तोही त्यांच्या ह्या गोष्टीला दुजोरा देतो. तर आपण दुसरीकडे बघितलं, घनश्याम हा इमोशनल झालेला असतो आणि तो रडत तो दादांना सांगतो की ज्या पद्धतीने अरबाजनी मला शिवी दिली गेम चालू असताना मला हे बिलकुल आवडलेलं नाहीये. आणि दादाही त्याला सांगतात गेम आहे, होत असतं, जाऊ दे, त्रास करून घेऊ नको. तरीही घनश्याम हा अरबाजकडे जाऊन अरबाजला सांगतो की तू ह्या पद्धतीने माझ्याशी बोलायला नको होतं. जर आपण ग्रुपने खेळत आहोत तर तू मला दुसऱ्या भाषेत सुद्धा सांगू शकत होतास, तू मला शिवी द्यायची नव्हती. तर अरबाजला त्याची चूक लक्षात येते, पण तो त्या चुकीवर पांघरून घालण्यासाठी तर जेव्हा त्याला सांगतो की अरे मी रागात होतो, त्यामुळे तू प्लीज रागात असताना माझ्याकडनं काही निघालं तर प्लीज इग्नोर कर. आणि निकीही त्यांना घनश्यामला सांगते की अरे आपण इंडिव्हिज्युअल खेळतोय, ग्रुपने खेळत नाही. म्हणजे निकीला वाटतंय की ही बघणारी जी जनता आहे किंवा घरामध्ये जे इतर सदस्य त्यांना कळतच नाहीये आपण ग्रुपने खेळतोय. म्हणजे निकी ही स्वतःला अतिशहाणी समजते की काय, आता मला असंच वाटायला लागलं आहे. तर आपण एकीकडे बघितलं की निकीबद्दल ही आर्या सगळ्यांना सांगत असते की ह्यांचा हा ग्रुप खूप स्ट्रॉंग आहे आणि ह्या ग्रुपला जर आपल्याला तोडीस तोड राहायचं असेल तर आपल्याला युनिटी करणं गरजेचं आहे. नाहीतर हे आपल्या पूर्ण घरावरती हुकुमशाही करून आपल्या सगळ्यांना त्रास द्यायचं काम करेल. आणि ही जी दमदाटी करते आणि जी आरीरावी करते हिला आपण विरोध करणं गरजेचं आहे. ती सगळ्यांना सांगते आणि सगळेही तिच्या बोलण्याला दुजोरा देतात. हे सगळं चालू असताना वर्षाताई एकीकडे खोडसाळपणे त्यांचा बिछाणा असतो हा निकीकडे सरकवतात आणि निकीला आवडत नाही. ती त्यांचा बिछाणा पुन्हा सरकवते. त्यांच्यामध्ये जी शाब्दिक चकमक चालू असते तर अरबाज तिथे मिटवा करायला येतो आणि सांगतो तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर मला सांगा, मी हेल्प करेल, पण तुम्ही वाद करू नका. अशा पद्धतीने त्यांची भांडणं मिटवून वर्षाताई बाथरूमकडे जातात तर निकी तिथे त्यांच्या मागे येते आणि तिथेही त्यांची शाब्दिक चकमक चालू होते. पण वर्षाताई ह्यावेळी त्यांनी निकीला खूप छान पद्धतीने टॅकल केलं आहे. ती जेव्हा त्यांच्याशी वाद घालते तेव्हा वर्षाताईला खूप छान हसून आणि नाटकी अंदाजामध्ये उत्तर देतात. आणि हे बघून आपल्या प्रेक्षकांना खूपच मजा आली असेल. जेव्हा घरातले सदस्य त्यांचे हे वादविवाद टॉम अँड जेरीचे भांडणं बघायला सगळे जमा होतात तेव्हा मात्र खूप मजा घेतात. आणि डीपी दादा तर वर्षाताईंचे पायाच पडतो की त्या ज्या पद्धतीने हसून तिला उत्तर देत आहे, तिच्या एवढ्या खराब भाषेला सुद्धा वर्षाताई एवढं हसून उत्तर देत आहे ते बघून मात्र त्याला सुद्धा खूप छान वाटतं. आणि वर्षाताई तिथून तिला ॲटिट्यूड देऊन निकीला तिथून निघून जातात. तेव्हाही मात्र निकीला खूप राग येतो. दुसऱ्या दिवशी आपण बघितलं सकाळी फार छान आनंदात होते, डान्स करत होते. आणि त्याच्यानंतर निकी ही चहा बनवत असताना ही अंकिताला सांगते की प्लीज काल जे गेममध्ये झालं त्याच्याबद्दल मी माफी मागते आणि माझं काही असं पर्सनल तुझ्याबद्दल भांडण नाही आहे, तर त्यामुळे तू मनावर घेऊ नको. अंकिता ही छान पद्धतीने तिला उत्तर देते, नाही मला काही वाटलं नाही आहे, पण तू ज्या पद्धतीने बोलत होतीस मी हो उत्तर देऊ शकले असते, पण मला माझ्या घरच्यांचे शब्द आठवले आणि ते सगळे समोर डोळ्यासमोर दिसत होते. त्यांनी मला एकच सांगितलं, गेम कसाही खेळ पण आपली संस्कृती जपून खेळ. संस्कृती हा शब्द ऐकल्यावर मात्र निकीला चांगलीच मिरची लागते आणि तिथून चहाचा कप तावाने घेऊन ती जेव्हा बेडरूमकडे जाते आणि त्यांचा जो ग्रुप असतो त्यांना अंकिताचं सांगता ती बेडवर बसते आणि नंतर लक्षात येतं की अरे आपण तर चूक केली बेडवर बसून, ती पटकन उठते. हे सगळं तिच्या ग्रुपचे तर बघतात पण सूरजही बघतो. सूरज
जेव्हा सगळ्यांसमोर समोरासमोर करतो तेव्हा वर्षाताई तिथेच असतात आणि तो जेव्हा वर्षाताईंसमोर सांगतो का निकी तू बेडवर बसलेलीस, निकी आधी तर ॲग्री करतच नाही, पण जेव्हा तो म्हणतो नाही मी स्वतः बघितलं तू पूर्ण बेडवर बसलेली होतीस, मात्र तेव्हा निकी म्हणते हो बसले त्यात काय. मग तेव्हा मात्र तो म्हणतो जेव्हा बाकीचे बसल्यावरती तू एवढा तांडव करतेस तर तुझ्यामुळे सुद्धा आम्हाला चुकी भोगावी लागते ना. तर वर्षाताई सांगतात की जर तू ही चूक करू शकते तर माझ्याकडनं चूक होऊ शकते. घनश्याम तिथे लगेच मध्येच बोलतो की जाऊ द्या ताई, तिने माफी मागितली त्यात काही एवढं. पण जेव्हा वर्षाताईंना निकी जेव्हा खालच्या थराचं बोलते तेव्हा मात्र घनश्यामचं तोंड खोलत नाही. ही एक गोष्ट नमूद करण्यासारखी आहे. हे सगळं मिटवामिटव झाल्यानंतर निकी गार्डन एरियामध्ये बसलेली असताना इरिनाला सांगते की वर्षाताई ह्या कशा वाईट आहेत आणि त्या कशा तिच्या डोक्यात जातात. तसं बघायला गेलं तर निकीला हे स्वतःचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे की ती काय वागते आणि कशा पद्धतीने बोलते आणि कोणाला बोलते. चला, हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे. तिला तिची इमेज कशी तयार करायची आहे आणि ती कशी आहे हे सगळ्या प्रेक्षकांना दिसतच आहे. हे सगळं झाल्यानंतर सकाळी जेव्हा किचनमध्ये जेव्हा टॅमॅटोचा हार्ट तयार करतो, आपण एक लक्षात आलं असेल बिग बॉस मध्ये शिव ठाकरे ह्यांनी ज्या पद्धतीने त्याची जी सदस्य होती, ज्याची प्रिय सदस्य होती तिच्यासाठी वेगळ्या पद्धतीचा हार्ट तयार करायचा आणि ते कॅमेऱ्यासमोर आणून सांगायचा की हे मी स्पेशली तुझ्यासाठी केलेलं आहे. त्याच पद्धतीने अरबाज हा शिव ठाकरेची कॉपी करताना दिसत आहे आणि तो सांगत आहे की हा टॅमॅटो मी तुझ्यासाठी हार्ट तयार केले आहे आणि असं तो दाखवत असतो आणि निकी फार मजेशीर त्याला ॲटिट्यूड देत असते. हे सगळं असताना अंकिता ते टॅमॅटोचा हार्ट घेते आणि भाजीत टाकते. मात्र जेव्हा ती परतवायला लागते तेव्हा मात्र निकीचं तोंड आणि अरबाजचं तोंड बघण्यासारखं असतं आणि ते सांगतात आमचं हार्ट कोणाला बघवत नाहीये आणि ते जाळतात ते. मात्र त्याच्यावरती अंकिता ही एवढी छान पद्धतीने उत्तर देते की मला तुमच्या हार्टशी काही घेणं देणं नाही आणि तुम्ही तिकडे काहीही करा, मला लक्षात बघत पण नाही आणि मीच काय पण अख्खा महाराष्ट्र तुम्ही ज्या पद्धतीने वागताय आणि ज्या पद्धतीने तुमचे चाळे चालले हे सगळे बघतात. हे बघितल्यावर मात्र महाराष्ट्राचं नाव घेतल्यावर मात्र अरबाज आणि निकीला चांगल्याच मिरच्या झोंबतात आणि ते अंकितावर तुटून पडतात. पण तिथे आर्या येऊन अंकिताला मदत करायचा प्रयत्न करते आणि अरबाजला चांगलीच झापते आणि निखिलचा आणि अरबाजचा गेम सगळ्यांसमोर ती एक्सपोज करते. वाद झाल्यानंतर निखिल हा ग्रुपमध्ये येऊन सांगत असतो आर्याबरोबर आता आपण काहीही संबंध ठेवायचे नाही. तिने आपल्याबरोबर कितीही बोलण्याचा प्रयत्न केला तरी तिला इग्नोर करायचे. ही सगळी त्यांची चर्चा चालू असताना एकीकडे डायनिंग एरियामध्ये इरिना ही निखिल आणि डिप्पीला सांगत असते घी हे तिच्यासाठी किती महत्वाचे आहे आणि ती एवढे छान पद्धतीने एक्सप्लेन करत असते की डिप्पी त्यांच्या मिमिक्रीच्या शैलीमध्ये तिला उत्तर देत असतात. जेव्हा हा एपिसोड चालू असतो तेव्हा हा खूपच मजेशीर किस्सा झालेला आहे. त्या क्षणी सूरज ह्याला बिग बॉस कन्फेशन रूममध्ये बोलवून जेव्हा त्याला तू हे घर तुझंही आहे आणि तुझे मुद्दे तू मांडले पाहिजे, महाराष्ट्राला तुझा गुलीगत अंदाज हा बघायचा आहे आणि त्याला ज्या पद्धतीने पुश करतात आणि तो चार्ज होतो, आता तुम्हाला बघायला मजा येणार आहे सूरज हा घरामध्ये कशा पद्धतीने गुलीगत सगळ्यांवरती फायर करतो आणि निकी अरबाज सारख्या लोकांना वटणीवर आणतो.